महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे पक्षाच्या चिन्हाबाबत लोकांमधील संभ्रम आता दूर झालेला आहे। निवडणुकीची तयारी अत्यंत जोमात सुरू आहे। लोकांचा प्रतिसादही जोरदार आहे। यासह इतर बाबींवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांद्वारे बोलताना माहिती दिली। आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची म्हणजे उद्धव साहेब नेतृत्वाखालील पक्षाची जबरदस्तपणे मांडणी चालली आहे, खूप जोरात चालली आहे आणि तुम्हाला सांगतो की लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे। मशाल 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 मशाल, पूर्वी कसं धनुष्यबाण असायचं, आता मशाल मशाल मशाल। आता लोकांना कळलं की मशाल ही निशाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे हे आता कळलं। नाही मागच्या वेळेस माझे 1 लाख मतं गेले ना लोकसभेमध्ये, तसं आता होणार नाही यावेळेस। मात्र त्या ठिकाणी सर्वांनी आता मशाल मशाल केलेली आहे। दुसरं म्हणजे तुमच्या काही उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी मंत्र्यांनी त्रास दिला, धमक्या दिल्या असं देखील ऐकायला मिळालं आणि हा आरोप जो आहे तो संजय राऊतांनी केला, अंमलदारांनी केला। नाही, मी स्वतः ते एक बैठकीमध्ये सांगितलं होतं की तुम्ही तुमचे लोक सांभाळा, तुमचे लोक उपोषण करू लागले, काळं फासू लागले, हे त्यांना सांभाळा। तुम्ही आमच्याकडे कशाला येता? तुम्ही लोक सांभाळता आमचे लोक कशाला फोडता? मी म्हणून त्या ठिकाणी भागवत कराडला सुद्धा बोललो होतो, बाकी शिंदे सेनेच्या काही लोकांनाही बोललो, म्हटलं बरोबर नाही आता, बस झालं, तुमचे लोक सांभाळा, तुमची दगडफेक होऊ लागली, काय होऊ लागली, कशाला? अजून काही व्हायचं असेल तर अजून तुम्हाला हे होईल, पण तुम्ही इथे डिस्टर्ब करू नका, तुम्ही तुमचं काम करा। दुसरं म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही महत्वाचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न देखील गंभीर आहे। त्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जास्त गाजू शकतो का? नाही गाजू शकतो। मी तर सांगितलं ना, मी पाण्याची योजना आणली होती सगळ्यात मोठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मधली, ह्याच भाजपवाल्यांनी आणि MIM वाल्यांनी ती बंद केली, होऊ दिली नाही, त्याच्यामुळे आज आपल्याला पाणी नाही। आणि आज ती योजना फक्त 792 कोटीची होती, आज ही योजना 2800 कोटीपर्यंत गेली। मग हे याच्यात 2800 कोटी रुपये इतकं जे नुकसान होतंय, पब्लिकचं नुकसान होतं ना, आणि मिळत नाही पाणी, हे फक्त त्याला जबाबदार हे लोक आहेत, आमचे विरोधक आहेत। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की आमची पाण्याची योजना झाली असेल तर आता पण लोकांना 3 वर्षापूर्वी पाणी मिळालं होतं। पण एनिवे पाण्याचं अजूनही त्यांचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही। कॉन्ट्रॅक्टर कुठं काहीतरी बोलतो, MJP वाले कुठेतरी बोलतात, कॉर्पोरेशनवाले कोणतरी बोलतात, आणि म्हणून हा पाण्याचा प्रश्न गाजतो। आता सुद्धा 8-10 दिवसांचं पाणी येतं। मग हे दोन मंत्री काय करतात? 2 मंत्री करतात काय इथे? ते खासदार जे आहे ते त्यांना काही कळत नाही का? तर आता त्यांची खासदारकी संपणार आहे एप्रिलमध्ये, मग काय करतील? ते टाळ्या वाजवत बसतील ते। ठीक। खरे साहेबांची एक महत्वाचं म्हणजे महानगरपालिका निवडणुका, याच्या आधी तुम्ही ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्यावर तुम्ही आरोप केला की बऱ्याच काही नेत्यांनी पैसे वाटल्याचा आरोप केला। ही निवडणूक कशी काय वाटतं मला? नाही, आता तुम्हाला सांगतो, भाजपच्या एका आमदाराने रत्नपूर तालुका म्हणजे खुलताबाद नगरपालिका इतकीशी छोटीशी आहे, तिथं बजेट पण काही नसतं, पण एकेका मताला 30-30 हजार रुपये दिले। कुठून आणले पैसे इतके 30 हजार रुपये? इलेक्शन कमिशनने यांची चौकशी केली पाहिजे। 30 हजार रुपये आपण दिले तर दिले, परत 5 वर्ष तोंड दाखवणार नाही, म्हणजे ते काय होणार? ते नगरपालिकेचं नुकसान होणार की नाही? आणि इतकं हे असताना सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना पैसे देत नाही, मदत नाही करत, तुम्ही यांना 30 हजार रुपये दिला, काय फायदा? ही निवडणूक कशी काय वाटतं? ही निवडणूक आता लोकांमध्ये सतर्कता निर्माण झाली। आता एकेका प्रभागमध्ये 10-10 लोक उभे, 15-15 लोक एक क मध्ये उभे, तर ते स्वतः लक्ष येतं, हा काय करतो, तो तिकडे काय करतो, हा कोणाकडे चालला, हे इतकं जबरदस्त काम आहे की विचारू नका। शहरातले लोक त्या ठिकाणी खूप जागृत आहे यावेळेस। असं काही होणार नाही, जर कोणी करायला लागलं तर त्या ठिकाणी म्हणून मला सांग ना, आपल्या इथे बिनविरोध कोणीच नाही आलं। आपल्याकडे संभाजीनगर शहरामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकही बिनविरोध झाला नाही। जे बाकीच्या ठिकाणी आले ना, पण 80 काहीतरी आले मानेत का? मग त्यांना मग लोकशाही कशाला म्हणतात? तुम्ही जा, समोर जा, तुम्हाला नाही तर नोटाला मारा मग त्याने लोकांनी, यांना कशाला द्यायचं मतदान? अशा पद्धतीने त्या ठिकाणी जे काही हे चाललं, इलेक्शन कमिशनने याची चौकशी करणार आहे ते, पण ती सखोल चौकशी केली पाहिजे की यांनी ह्या लोकांना पैसे देऊन खाली बसवायला लागलं, घरी बसा म्हणून सांगितलं, त्यांनी त्यांचे उमेदवार निवडून आणले, हे